Hello students, class 8 mathematics chapter number 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स याच्यामध्ये आज आपल्याला करायचं प्रॅक्टिस 6.4. पण प्रॅक्टिस 6.4 सुरू करायच्या पहिले आपण आज समजावून घेऊ रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. आता रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हे काय आहे? रॅशनल नंबर आपल्याला माहीत आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपल्याला माहीत आहे, पण रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय? आता हे थोडं पहिले आपण समजावून घेऊ. तुमच्या टेक्स्टबुकचं बघा पेज नंबर 33, तुमचं टेक्स्टबुक पेज नंबर 33 बघा. रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. इफ ए अँड बी आर टू अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स देन ए अपॉन बी इज कॉल्ड रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. म्हणजे जसं रॅशनल नंबरचा फॉर्म कोणता? एम अपॉन एन. नंबर्स ऑफ द फॉर्म एम अपॉन एन आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. हे आपण पाहिलेलं होतं. एम अपॉन एन या फॉर्ममध्ये असणाऱ्या नंबरला आपण म्हटलं होतं रॅशनल नंबर्स. मग रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन कोणाला म्हणायचं? इफ ए अँड बी आर टू अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, म्हणजे ए आणि बी हे दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहे. then a upon b is called rational algebraic expressions. While simplifying a rational algebraic expressions, we have to perform operations of addition, subtraction, multiplication and division. म्हणजे ज्यावेळेस आपण रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण सिम्प्लिफाय करू त्यावेळेस आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळे ऑपरेशन आपल्याला, हे चारही ऑपरेशनचा वापर आपल्याला करायचा आहे. दे आर सिमिलर टू डोज परफॉर्म ऑन रॅशनल नंबर्स. म्हणजे ज्याप्रकारे आपण रॅशनल नंबरची ऑपरेशन्स केले त्याचप्रमाणे अल्जेब्रिक इथे पण आपल्याला रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये तेच ऑपरेशन आपल्याला त्याचप्रमाणे इथे आपल्याला ते परफॉर्म करायचे आहे. नोट, इथे नोट लिहिलेली आहे. द डिनॉमिनेटर्स ऑर द डिवायझर्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर नॉन झिरो. म्हणजे जो अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असेल म्हणजे ए अपॉन बी, इथे बी हा डिनॉमिनेटर आहे म्हणजे बीच्या जागेवर आपल्याला झिरो नको, बीच्या जागेवर झिरो नको. ए पण एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, बी पण एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, पण बी कसा? नॉन झिरो. बी हा कसा असेल? नॉन झिरो. आता समजा सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स पण आपण केलेला आहे. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनल नंबर, समजा तुम्हाला असा एक रॅशनल नंबर दिला, समजा 6/14. 6/14 हा एक रॅशनल नंबर आहे. याचा आपण सिम्पलेस्ट फॉर्म कसा केला असता? फॅक्टर्स ऑफ 6 2 × 3 असं लिहिलं असतं, आणि फॅक्टर्स ऑफ 14 2 × 7 असं लिहिलं असतं. त्याच्यानंतर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये बघा काही सेम आहे का? बघा 2 2, म्हणजे हे 2 2 कॅन्सल केलं असतं, म्हणजे काय लिहिलं असतं? काय मिळालं असतं? 3/7. काय मिळालं? 3/7. आणि याच प्रकारे आपल्याला इथे रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे जे एक्सप्रेशन ए अपॉन बी या फॉर्ममध्ये असतात त्याला म्हणायचं रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता याच्यासाठी पुन्हा तुम्हाला आतापर्यंत जे काही फॉर्म्युले झालेले आहे स्टँडर्ड 7मध्ये एक्सपान्शन फॉर्म्युले झालेले आहे. ए प्लस बी होल स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. त्यानंतर 8मध्ये आपण चॅप्टर नंबर 5मध्ये ए प्लस बी होल क्यूब, ए मायनस बी होल क्यूब. त्याच्यानंतर फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब. हे जे सगळे फॉर्म्युले आहे या सगळ्या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला या प्रॅक्टिस 6.4मध्ये करायचा आहे. त्याच्यामुळं मी मागे पण तुम्हाला सांगितलं, बरेच वेळा सांगतो की जे कोणते फॉर्म्युले असेल ते फॉर्म्युले व्यवस्थित एका सेपरेट छोट्याशा वहीमध्ये नोट करत चला आणि ते पाठच करायचे. जे काही फॉर्म्युले आहे ते फॉर्म्युले पाठ करायचे. तर बघा रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन याला सिम्प्लिफाय कसं करायचं एक एक्झाम्पल आपण समजावून घेऊ आणि मग येऊ आपण आपल्या प्रॅक्टिस 6.4कडे. बघा सिम्प्लिफाय a² + 5a + 6 अपॉन a² - a - 12 मल्टिप्लाइड बाय a - 4 अपॉन a² - 4. आपण मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर्स केलेला आहे, डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स केलेला आहे, त्याचप्रमाणे ते करू आपण. न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर. पण सुरुवातीला आपण काय करू? आता हे जे पहिला एक्सप्रेशन आहे a² + 5a + 6 याच्यामध्ये जे कोणते एक्सप्रेशन दिलेले असेल फर्स्ट सेकंड जे कोणते 4 एक्सप्रेशन आहे, हा a अपॉन बी आहे आणि हा पण a अपॉन बी आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. रॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन करायला काय करतो आपण? न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर. तोच रूल इथे पण वापरू आपण. पण दिलेले हे जे एक्सप्रेशन आहे हे आपण एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये बसू शकतो का, किंवा याचे आपण फॅक्टर्स वगैरे काढू शकतो का, याचा आपण विचार करू. बघा इथे a² + 5a + 6 फॅक्टर्स ऑफ अ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल झालेलं आहे आपलं चॅप्टर नंबर 6मध्ये प्रॅक्टिस 6.1. त्याचा वापर इथे करू आपण. बघा a² + 5a + 6 म्हणजे याप्रमाणे तुम्हाला फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल पण लक्षात राहिलं पाहिजे. फॅक्टर्स ऑफ a³ + b³, फॅक्टर्स ऑफ a³ - b³, एक्सपान्शन फॉर्म्युले हे सगळे आता इथे तुम्हाला आठवायला पाहिजे. बघा एक एक पाहू आपण. याचे आपण फॅक्टर्स ऑफ अ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल याच्याप्रमाणे याचे आपण फॅक्टर्स करू शकतो. बघा काय? a² + 5a + 6
केलेलं आहे आपण फॅक्टर्स ऑफ क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल. बघा काय करतो आपण ax² + bx + c. मग काय करतो a × c म्हणजे इथे म्हणजे 1 आहे, इथे 1 आहे, कोएफिशियंट 1 आहे ना. 1 × 6 6 याप्रमाणे आपण अरेंज करतो. मग 6ला कसं अरेंज केलं होतं आपण म्हणजे 6चे असे दोन फॅक्टर शोधले, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 आणि त्या दोघांचीच ॲडिशन म्हणजे हा 5. हा ते बी आहे. बी आपण प्रॅक्टिस 6.1 मध्ये केलेलं आहे सगळं याचं सविस्तर. ठीक आहे. मग काय करूया बघा बरं. 6चे असे दोन फॅक्टर 2 आणि 3. बघा बरं 2 × 3 6 आणि 2 + 3 केलं तर 5 होते. म्हणजे ही जी मिडल टर्म आहे 5. 5ला आपण स्प्लिट केलं होतं. कसं केलं होतं बघा a² + 5a ला कसं लिहिलं आपण 2a + 3a + 6. त्याच्यानंतर असे ग्रुप केले आपण. हा बायोनॉमियल याच्यामधून एक कॉमन निघाला बघा a² + 2a याच्यामधून a कॉमन निघाला. ठीक आहे. a² + 2a मधून a कॉमन निघाला. a² मधून a कॉमन निघाला म्हणजे इथे राहिला a प्लस 2a मधून a कॉमन निघाला म्हणजे इथे राहिला 2. त्याच्यानंतर दोन्ही पॉझिटिव्ह आहे म्हणजे प्लस 3a + 6a याच्यामधून 3 कॉमन निघाला. 3a मधून 3 कॉमन निघाला म्हणजे इथे राहिला a प्लस 6 मधून 3 कॉमन निघाला म्हणजे इथे राहिला 2. म्हणजे याचे फॅक्टर्स काय झाले a + 2 कॉमन ब्रॅकेट a + 2 × a + 3. म्हणजे याला आपण याप्रमाणे अरेंज करू शकतो. ठीक आहे. वाटलं झाला नंबर 1 × आपण. त्याच्यानंतर a² + 5a + 6 अपॉन a² - a - 12 याला पण आपण फॅक्टर्स ऑफ क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल करू शकतो. बघा a² - a - 12. इथे पण काय करू आपण a × c करतो म्हणजे इथे कोएफिशियंट 1 आहे. 1 × c म्हणजे 1 × -12 म्हणजे -12. त्याच्यानंतर -12ला कसं अरेंज करू शकतो आपण बघा 12 साईनचा विचार नंतर करू आपण. 12 म्हणजे अशा दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 12 आणि त्या दोन नंबरची प्लस म्हणजे इथे 1 आहे. लक्षात घ्या इथे -1 आहे. मग काय करू बघा बरं 3 आणि 4ला अरेंज केलं आपण. 3 4 जरा 12 होते पण आपल्याला -12 पाहिजे आणि इथे -1 पाहिजे. म्हणजे इथे करू आपण याला +3 करू आणि याला -4 करू. मग काय करतो आपण a² + 3a -4a -12 दोघांचे ग्रुप केले. हे आपण सगळं प्रॅक्टिस 6.1 मध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर इथून काय कॉमन निघते a² + 3a मधून कॉमन निघाला a कॉमन निघाला. a² मधून a कॉमन निघाला a प्लस 3a मधून a कॉमन निघाला 3. दोन्ही निगेटिव्ह आहे. -n कॉमन काढलं. 4 आणि 12 मधून 4 कॉमन निघाला म्हणजे -4 कॉमन निघाला. -4a मधून -4 कॉमन निघाला म्हणजे इथे राहिला a. -12 मधून -4 कॉमन निघाला म्हणजे इथे राहिला +3 कॉमन ब्रॅकेट a + 3 म्हणजे a + 3 × a - 4. म्हणजे हे झाले याचे फॅक्टर्स ऑफ क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल. वाटलं त्याला नंबर 2 देऊन टाकू आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कोणाला अरेंज करू शकतो का आपण a - 4 आता आपण अरेंज करू शकत नाही. याला कोणत्याच फॉर्म्युल्यामध्ये बसवू शकत नाही किंवा याचे पुन्हा आपण फॅक्टर मांडू शकत नाही. मग याला जसं तसं राहू द्यायचं. इथे बघा a² - 4 -4 7व्या वर्गामध्ये फॉर्म्युला झालेला आपला a² - b² = a + b × a - b. मग याला आपण असं करू शकतो ना अरेंज याला a² याला मी असं लिहितो a² - 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे 2चा म्हणजे याला 2² लिहिलं. म्हणजे याला a² - b² म्हणजे असं लिहितो a + b × a - b. a म्हणजे aचा आहे आणि b म्हणजे 2 आहे म्हणजे a + 2 × a - 2. वाटल्याला नंबर 3 देऊन टाकू. मग आता याप्रमाणे आपण अरेंज केल्याच्या नंतर मग आपल्या इकडे यायचं. हे तुम्हाला करायचं अरेंजमेंट लक्षात ठेवा. बाजूलाच करा किंवा इथे वेगळ्या याचे 2 भाग करून एका वेगळ्या भागामध्ये करा. ठीक आहे. एकाच पेजचे 2 भाग करायचे. इथे काय अरेंजमेंट करायची ते नंबर अरेंजमेंट करायची. वाटलं तर आपल्या सोयीसाठी लक्षात राहण्यासाठी 1 2 3 याप्रमाणे नंबरिंग करत जायचं. बघा आता इथे आपण कोणाला कसं अरेंज केलं बघा. त्याच्यानंतर काय करायचं आता इथे येऊ आपण दिलेलं एक्झाम्पल बघा a² + 5a + 6 a² + 5a + 6 याला कसं अरेंज केलं आपण बघा a² + 5a + 6 कसं अरेंज केलं आपण याला पण a + 2 × ब्रॅकेट a + 3 असं याला अरेंज केलं. ठीक आहे. याला असं अरेंज केलं. हे लक्षातच ठेवायचं. कोणाला काय अरेंज केलायचं मग तिथे त्याच्या व्हॅल्यूज ठेवत जायच्या. बघा a + 5a + 6 याला काय अरेंज केलं आपण वाटलं इथे आपण लिहून टाकू फ्रॉम 1 2 3 फ्रॉम 1 2 and 3. म्हणजे हे याच्यावरून काय करू आता इथे पहा काय बदल करू आपण a² + 5a + 6 काय केलं त्याला आपण a + 2 × a + 3 = a + 2 × a + 3 अपॉन याच्यामध्ये काही चेंज केला का आपण a² - a - 12 केलेला आहे बघा. त्याचे कोणते फॅक्टर मिळाले a + 3 × a - 4 a + 3 × a - 4
मल्टिप्लाइड बाय ए मायनस फोरमध्ये काही चेंज केला का नाही, त्याला जसं आहे तसंच लिहिलं. ए मायनस फोर म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं अपॉन ए स्क्वेअर मायनस फोर. ए स्क्वेअर मायनस फोरला आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्यामध्ये बसवलं होतं. ए प्लस टू इंटू ए मायनस टू म्हणजे लिहूया आपण ए प्लस टू इंटू ए मायनस टू. ठीक आहे. त्याच्यानंतर सरळ सरळ आता काय करायचं, न्यूमॅरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमॅरेटर अपॉन डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर. म्हणजे काय आलं इथं बघा, ए प्लस टू ए प्लस थ्री मल्टिप्लाइड बाय ए मायनस फोर म्हणजे न्यूमॅरेटर मल्टिप्लिकेशन अपॉन डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर. काय काय डिनॉमिनेटर, ए प्लस थ्री ए मायनस फोर ए प्लस टू ए मायनस टू. त्याच्यानंतर जसं इथे सेम आपण कॅन्सल केलं होतं, सेम सारखं एक न्यूमरेटरमधला एक डिनॉमिनेटरमधला सारखं ते पण इथे बरोबर काही कॅन्सल होते का बघू. बघा ए प्लस टू न्यूमरेटरमध्ये आहे, ए प्लस टू डिनॉमिनेटरमध्ये आहे, हे कॅन्सल होईल. ठीक आहे. ए प्लस थ्री हे कॅन्सल झालं. त्यानंतर ए मायनस फोर हे कॅन्सल झालं. आता काय राहिलं इथे बघा बरं, काय राहिलं, न्यूमरेटरमधला सगळ्या टर्म कॅन्सल झाल्या म्हणजे काय राहिलं ते वन अपॉन ही कॅन्सल काय राहिलं ए मायनस टू म्हणजे वन अपॉन ए मायनस टू. हे झालं याचं ॲन्सर. ए स्क्वेअर प्लस 5 प्लस 6 अपॉन ए स्क्वेअर मायनस ए मायनस 12 मल्टिप्लाइड बाय ए मायनस 4 अपॉन ए स्क्वेअर मायनस 4 काय मिळालं 1 अपॉन ए मायनस 2. तर याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिसचे 6.4 मधले एक्झाम्पल सोडवायचे आहे. ठीक आहे. तुम्ही एकच लक्षात घ्या, तुम्हाला इथे काय काय लक्षात ठेवायचं, फॅक्टर्स ऑफ क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल, एक्सपान्शन फॉर्म्युले, फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब, फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब, या सगळ्यांचा वापर, हे सगळ्या फॉर्म्युल्याचा वापर इथे करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर चालू करू आपण प्रॅक्टिस एट 6.4. प्रॅक्टिस एट 6.4 क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. त्याच्याबरोबर नंबर 1 फर्स्ट एक्झाम्पल, एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर अपॉन एम प्लस एन होल स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर अपॉन एम क्यूब मायनस एन क्यूब. आता इथे बघा थोडं आपण बाजूला कोणाकोणाला कसं कोणत्या एक्सप्रेशनला कसं चेंज करू शकतो बघा. एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर, बघा एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर हा फॉर्म्युला आपला झालेला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एम प्लस एन इंटू एम मायनस एन. वॉट इज नंबर 1 देऊन याला. त्याच्यानंतर एम प्लस एन होल स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे आपण वापरू नये, पण इथे ही जी ब्रॅकेट आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. एम प्लस एन होल स्क्वेअर या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे कोणत्याही नंबरचा जर स्क्वेअर असेल त्याचा आपण किती वेळा मल्टिप्लिकेशन करतो, 2 टाइम्स. 2 स्क्वेअर असेल तर 2 मल्टिप्लाइड बाय 2 लिहितो. इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे काय करू, इथे आपण ब्रॅकेटचं 2 वेळा मल्टिप्लिकेशन लिहू, एम प्लस एन इंटू एम प्लस एन. हे झाले याचे फॅक्टर, याला नंबर 2 देऊन टाकू. त्याच्यानंतर सेकंड एक्सप्रेशनमध्ये बघा एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर, यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकत नाही, याला तर आपण काही वेगळं अरेंज करू शकत नाही. मग याला जसं आहे तसंच ठेवू. एम क्यूब मायनस एन क्यूब. आता इथे ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला झालेला आहे आपला. ए क्यूब मायनस बी क्यूब काय फॉर्म्युला, ए क्यूब मायनस बी क्यूब ए मायनस बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे वापरू. बघा ए क्यूब मायनस बी क्यूब, ए म्हणजे एम बी म्हणजे एन, फॉर्म्युला काय ए मायनस बी म्हणजे एम मायनस एन इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे एम एन प्लस बी स्क्वेअर बी म्हणजे एन स्क्वेअर. याप्रमाणे याला नंबर 3 देऊन टाकू. मग आता ज्याला आपण अरेंज केलं, ज्या एक्सप्रेशनला अरेंज केलं त्याच्या व्हॅल्यू आपण इथे ठेवू. बघा एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये अरेंज केलं. ठीक आहे. एम प्लस एन होल स्क्वेअरला याप्रमाणे लिहिलं आपण एम प्लस एन इंटू एम प्लस एन. एम क्यूब मायनस एन क्यूब इथे फॉर्म्युला वापरला आपण ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल टू ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे वापरला. मग याचं असं आपलं अरेंजमेंट झाल्याच्यानंतर मग इथे लिहू आपण फ्रॉम 1, 2 and 3 हे आपण अरेंजमेंट केलं ना. हे कसं करू बघा, इक्वल टू एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअरला काय अरेंज केलं आपण, एम प्लस एन इंटू एम मायनस एन, एम प्लस एन इंटू एम मायनस एन अपॉन एम प्लस एन होल स्क्वेअरला कसं अरेंज केलं, एम प्लस एन इंटू एम प्लस एन, एम प्लस एन इंटू एम प्लस एन
मल्टिप्लाइड बाय, हा तर काही अरेंज होत नव्हता ना, याला तर काही आपण बदल करू शकत नव्हतो. मग याला बदल केला नाही, जसा आहे तसाच लिहू. एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर अपॉन एम क्यूब मायनस एन क्यूब. कोणता फॉर्म्युला वापरला होता आपण? ए क्यूब मायनस बी क्यूब. काय मिळाला? ए मायनस बी म्हणजे एम मायनस एन इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर. त्याच्यानंतर न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर. वाटलं त्याला आपल्या सोयीसाठी अशी ब्रॅकेट लावून टाकू आपण. काय होईल बघा आपण? न्यूमरेटर 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 एम प्लस एन इंटू एम मायनस एन इंटू एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर एम प्लस एन इंटू एम प्लस एन इंटू एम मायनस एन इंटू एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर. त्याच्यानंतर काही सेम सेम कॅन्सल होते का बघा? न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधले काही सेम सेम एक्सप्रेशन बघा. बघा एम प्लस एन आहे ना, एम प्लस एन कॅन्सल झालं. त्यानंतर एम मायनस एन बघा, हा एम मायनस एन न्यूमरेटरला आहे, एम मायनस एन डिनॉमिनेटरला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर, एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर हे कॅन्सल होईल. हे पूर्ण एक्सप्रेशन कॅन्सल झालं. मग आता राहिलं काय बघा? न्यूमरेटरमध्ये तर सगळंच कॅन्सल झालं, म्हणजे सगळं कॅन्सल झालं म्हणजे काय राहील? 1 अपॉन डिनॉमिनेटरमध्ये हे काय, हे कॅन्सल झाला, हे कॅन्सल झाला, हे कॅन्सल झाला. इथे काय राहिलं? फक्त एम प्लस एन 1 अपॉन एम प्लस एन. म्हणजे हा जो फर्स्ट क्वेश्चन होता प्रॅक्टिस 6.4 मधला नंबर 1, त्याचा आन्सर आपल्याला मिळालं 1 अपॉन एम प्लस एन. ही अरेंजमेंट तुम्हाला जमली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला फॅक्टर्स ऑफ क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल, एक्सपान्शन फॉर्म्युले, फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब, फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब या सगळ्या फॉर्म्युल्याचा तुम्हाला वापर इथे करायचा आहे. तेच फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघू आपण. सेकंड बघा प्रॅक्टिस 6.4 एक्झाम्पल नंबर 2. ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 21 अपॉन ए स्क्वेअर प्लस 6a मायनस 7 मल्टिप्लाइड बाय ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन ए प्लस 3. आता इथे पण सोल्युशन सुरुवातीला इथे बघा ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 21 हा क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल आहे, म्हणजे याचे आपल्याला फॅक्टर काढावं लागेल. ए स्क्वेअर प्लस 6a मायनस 7 हा पण क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल म्हणजे याचे फॅक्टर आपल्याला काढावं लागेल प्रॅक्टिस 6.1 प्रमाणे. त्यानंतर ए स्क्वेअर मायनस 1 याला आपण अरेंज करू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये, आणि ए प्लस 3ला काही वेगळं आपण अरेंज करू शकत नाही. मग त्याला जसं आहे तसंच ठेवायचं. बघा बाजूलाच ए स्क्वेअर एक घेऊ आपण. ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 21 फॅक्टर्स ऑफ क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल. काय करतो आपण? फॅक्टर्स ऑफ क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल करायला ए मल्टिप्लाइड बाय सी करतो ना. इथे ए म्हणजे 1 आहे, 1 मल्टिप्लाइड बाय 21. आता 21ला आपण अरेंज करू शकतो. 21चे असे दोन फॅक्टर शोधायचे की त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 21 आणि त्या दोघांचीच प्लस म्हणजे हा इथं बी आहे. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हा जनरल फॉर्म आहे ना क्वाड्रेटिक ट्रायनॉमियलचा. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इथे व्हेरिएबल ए आहे. ठीक आहे. म्हणजे इथे 1 आहे, 1 मल्टिप्लाइड बाय 21 आणि इथे बी म्हणजे 10 आहे. मग 21चे असे दोन फॅक्टर शोधायचे, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 21 आणि त्या दोघांचीच ॲडिशन किंवा डिफरन्स म्हणजे हा 10 आला पाहिजे. मग कोणते मिळते बघा बरं? 3 7. बघा 3 7 जर 21 आणि 3 आणि 7ची प्लस केली तर 10 मिळते ना. म्हणजे हा जो 10 आहे याला आपण याप्रमाणे अरेंज करू. बघा ए स्क्वेअर प्लस 3a प्लस 7a प्लस 21 ॲज इट इज. दोघांचे ग्रुप केले. ए स्क्वेअर प्लस 3a याच्यामधून कॉमन काय निघते? ए स्क्वेअरमधून ए कॉमन निघाला ए प्लस 3a मधून ए कॉमन निघाला 3 प्लस 7a प्लस 21 व्हेरिएबल तर नाही 7 कॉमन निघाला. 7a मधून 7 कॉमन निघाला ए प्लस 21मधून 7 कॉमन निघाला 3. मग कॉमन ब्रॅकेट पहा ए प्लस 3 कॉमन ब्रॅकेट आणि ए प्लस 7 म्हणजे ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 21ला आपण याप्रमाणे अरेंज केलं. याला वाटतं नंबर 1 देऊन टाकू. त्यानंतर ए स्क्वेअर प्लस 6a मायनस 7 आहे क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल, याची फॅक्टर करू याप्रमाणे. ए स्क्वेअर प्लस 6a मायनस 7 इथे पण बघा 1 मल्टिप्लाइड मायनस 7. आता मायनस 7चे असे दोन फॅक्टर सुद्धा त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे -7 दोघांची प्लस म्हणजे 6 आली पाहिजे. बघा 1 आणि 7 1 मल्टिप्लाइड बाय 7 होते, पण आपल्याला -7 पाहिजे. मग इथली एक मायनस घ्यावं लागेल. पण कोणती मायनस घेऊ? इथे आपल्याला +6 पाहिजे, म्हणजे याला मायनस घेऊ आपण. ठीक आहे. -1 7. याला कसं इरेज करू आपण? ए स्क्वेअर
ही मधली टर्म आहे, याला आपण स्प्लिट करू. ए स्क्वेअर मायनस ए प्लस 7a मायनस 7 याप्रमाणे याला अरेंज केलं. ठीक आहे. त्यानंतर दोघांचे ग्रुप केले. ए स्क्वेअर मायनस ए मधून काय कॉमन निघते ए स्क्वेअरमधून ए कॉमन निघाला, एच राहील. आणि इथून मायनस एमधून ए कॉमन निघाला, मी इथे केलं -1 काय राहील -1. त्याच्यानंतर इथे 7 आणि 7 व्हेरिएबल तर नाही इथे या, पण इथे नाही, म्हणजे +7 कॉमन काढून घेऊ आपण. 7a मधून 7 कॉमन निघाला म्हणजे इथे ए, आणि -7 मधून 7 कॉमन निघाला म्हणजे -1. कॉमन ब्रॅकेट कोणती निघाली a-1, आणि राहिलं काय a+7 सेकंड ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. म्हणजे हे झाले फॅक्टर्स ऑफ ए स्क्वेअर प्लस 6a मायनस 7 याचे. त्याच्यानंतर ए स्क्वेअर मायनस 1 याला आपण अरेंज करू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये. बघा ए स्क्वेअर मायनस 1 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये बसवायचा आहे. म्हणजे याला मी असं लिहिलं ए स्क्वेअर मायनस 1 हा कोणाचा स्क्वेअर आहे 1चा, म्हणजे झाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू काय a+b इंटू a मायनस बी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू a+b इंटू a मायनस बी. ए म्हणजे एच आहे आणि बी म्हणजे 1 आहे, म्हणजे a+b म्हणजे a+1 इंटू a मायनस 1. याला आपण देऊ नंबर 3. त्याच्यानंतर हे जे आपण इकडे अरेंज केलं हे नंबर 1 म्हणजे ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 21ला याप्रमाणे अरेंज केलं. ए स्क्वेअर प्लस 6a मायनस 7ला याप्रमाणे अरेंज केलं. आणि ए स्क्वेअर मायनस 1ला याप्रमाणे अरेंज केलं. याला आपण काही अरेंज करू शकत नव्हतो, याला ॲज इट इज ठेवून द्यायचं. मग आता परत ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 21ला काय केलं आपण, त्याचे फॅक्टर्स a+3 इंटू a+7 a+3 इंटू a+7 फॅक्टर्स ऑफ ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 21 है ना, a+3 इंटू a+7 अपॉन ए स्क्वेअर प्लस 6a मायनस 7ला कसं अरेंज केलं आपण a-1 इंटू a+7 म्हणजे फॅक्टर्स ऑफ ए स्क्वेअर प्लस 6a मायनस 7 a-1 इंटू a+7 इथे आपण a-1 इंटू a+7 मल्टिप्लाइड बाय ए स्क्वेअर मायनस 1ला कसं अरेंज केलं आपण a+1 इंटू a-1 a+1 इंटू a-1 अपॉन a+3ला काही आपण अरेंज करू शकलो त्यालाच होते a+3 ब्रॅकेट लावून टाकायची. त्याच्यानंतर एवढी अरेंजमेंट झाल्याच्यानंतर याप्रमाणे आपण त्याला लिहिलं आणि मग सरळ न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर. काय करू बघा न्यूमरेटर a+3 इंटू a+7 इंटू a+1 इंटू a-1 अपॉन डिनॉमिनेटर a-1 इंटू a+7 इंटू a+3. त्याच्यानंतर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये काही सारखं कॅन्सल होते का बघा इथे बघा a+3 आहे ना, सेम असेल तर कॅन्सल करायचं. a+7 हे कॅन्सल झालं. त्याच्यानंतर a-1 हे कॅन्सल झालं. मग आता राहिलं काय बघा डिनॉमिनेटरमध्ये सगळंच कॅन्सल झालं, म्हणजे इथे 1 आहे. तर इथे काय राहिलं a+1 अपॉन 1 आणि 1 लिहायची काही गरज नाही. म्हणजे याचा आन्सर किती मिळाला आपल्याला a+1. सेकंड एक्झाम्पलचा आन्सर मिळाला आपल्याला a+1. त्यानंतर नंबर 3 बघा 8x³ मायनस 27y³ अपॉन 4x² मायनस 9y². आता पुन्हा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे ए अपॉन बी या फॉर्ममध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, म्हणजे हा रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. याचा आपल्याला करायचं सिम्प्लिफाय. बघा याला आपण कसं अरेंज करू शकतो का बघा 8x³ मायनस 27y³ करू शकतो ना याला अरेंज आपण. याला आपण समजा असं अरेंज केलं मी a³ मायनस b³ या फॉर्ममध्ये a³ मायनस b³ 8 हा कोणाचा क्यूब आहे 2चा, x³ x 2x³ मायनस 27 हा कोणाचा क्यूब आहे 3चा, y³ y असं केलेलं आहे आपण फॅक्टर्स ऑफ a³ मायनस b³. मग काय करतो इथे आपण a³ मायनस b³ इक्वल टू काय फॅक्टर a मायनस b इंटू a² प्लस ab प्लस b². हा फॉर्म्युला वापरला ना आपण या चॅप्टरमध्ये वापरला. a मायनस b कोणता फॉर्म्युला होता तो a³ मायनस b³ इक्वल टू a मायनस b इंटू a² प्लस ab प्लस b².
हे सगळे असे फॉर्म्युले तुम्हाला पाठच पाहिजे. ए क्यूब मायनस बी क्यूब याच्यामध्ये याला बसवलं पाहिजे. ए क्यूब मायनस बी क्यूब, ए म्हणजे 2x, बी म्हणजे 3y. मग सरळ सरळ या ए आणि बीच्या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवून देऊ आपण. काय होते मग बघा, ए मायनस बी म्हणजे 2x मायनस 3y इंटू ए स्क्वेअर, ए म्हणजे 2x ए स्क्वेअर प्लस ए बी, ए म्हणजे 2x, बी म्हणजे 3y, 2x इंटू 3y प्लस बी स्क्वेअर, बी म्हणजे 3y, 3y स्क्वेअर. हे केलेलं आपण या चॅप्टरमध्ये केलेलं आहे, फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. मग कसं करू याला, 2x मायनस 3y इंटू 2x स्क्वेअर किती झाला 4x स्क्वेअर प्लस 2 इंटू 3 6xy प्लस 3y स्क्वेअर 9y स्क्वेअर. याप्रमाणे याचे फॅक्टर्स केले आपण. याला वाटत आपण नंबर 1 देऊन टाकू. त्याच्यानंतर 4x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर, याला काही अरेंज करता येते बघा. 7व्या वर्गामध्ये फॉर्म्युला झालेला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मग याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये अरेंज करू बघा. 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे 2चा, एक्स स्क्वेअर एक्स म्हणजे 2x स्क्वेअर मायनस 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे 3चा, वाय स्क्वेअर वाय. म्हणजे याला आपण अरेंज केलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये. फॉर्म्युला झाला ना आपला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मग बघा ए म्हणजे कोण आहे 2x आणि बी म्हणजे 3y. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी, म्हणजेच 2x प्लस 3y म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी, 2x मायनस 3y. याला आपण नंबर 2 देऊन टाकू. त्याच्यानंतर हे जे आपण इथे अरेंज केलं, याला अरेंज केलं आपण ए क्यूब मायनस बी क्यूबमध्ये आणि याला अरेंज केलं आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये. मग हे जे अरेंज केलेलं आहे हे जसंच्या तसं इथे लिहून टाकायचं. बघा काय होईल मग, इक्वल टू 8x क्यूब मायनस 27y क्यूबला काय केलं आपण, ए क्यूब मायनस बी क्यूब त्याचे याप्रमाणे फॅक्टर केले त्याचे 2x मायनस 3y इंटू 4x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअरला कशामध्ये अरेंज केलं आपण, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये, म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. किती म्हणते 2x प्लस 3y इंटू 2x मायनस 3y. त्याच्यानंतर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये काही कॅन्सल होते का बघा, सेम बघा 2x मायनस 3y, 2x मायनस 3y, इथे 2x मायनस 3y आणि इथे 2x मायनस 3y हे दोन्ही कॅन्सल झाले. मग पुन्हा तर काही कॅन्सल होऊ शकत नाही. मग काय राहिलं इथे फक्त 4x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर अपॉन 2x प्लस 3y. हे झालं याचं नंबर 3चा ॲन्सर. तुम्हाला ही अरेंजमेंट जमली पाहिजे. ठीक आहे, ही अरेंजमेंट जमली मग सरळ इकडे काही कठीण नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर नंबर 4 बघा, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 अपॉन एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 8 मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस 64 अपॉन एक्स मायनस 8 होल स्क्वेअर. आता इथे बघा कोणाकोणाला कसं कसं अरेंज करू शकतो बघू आपण. बघा बाजूलाच असं करत जायचं, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 हा पुन्हा क्वाड्रेटिक ट्रायनोमियल आहे आणि फॅक्टर्स ऑफ क्वाड्रेटिक ट्रायनोमियल हे पण आपण केलेलं आहे चॅप्टर नंबर 6मध्ये, याच चॅप्टरमध्ये 6.1मध्ये. बघा काय, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी असं करतो ना. मग ए मल्टिप्लाइड बाय सी करतो. इथे ए म्हणजे 1 आहे, बी म्हणजे सी म्हणजे मायनस 24 म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय मायनस 24 मायनस 24. त्याच्यानंतर हा मायनस 24 साईनचा विचारानंतर करू. 24चे असे दोन फॅक्टर शोधायचे, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 24 आणि त्याच दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन, त्याच दोन नंबरची ॲडिशन किंवा डिफरन्स म्हणजे इथचा हा बी आला पाहिजे. बी म्हणजे मायनस 5 आहे. मग कोणते होऊ शकते बघा बरं, 3 आणि 8 घेतलं, 3 मल्टिप्लाइड बाय 24 होतात. पण आपल्याला साईनचा विचार करायचा, इथे मायनस पाहिजे आणि हा बी पण मला मायनस 5 पाहिजे. मग काय करावं लागेल, इथे मायनस 5 येण्यासाठी हा जो 8 आहे 8ला आपण निगेटिव्ह घेऊ आणि पॉझिटिव्ह ठेवू. करा ना, 3 मल्टिप्लाइड बाय मायनस 8 मायनस 24 आणि 3 प्लस मायनस 8 मायनस 5. मग हा जो बी आहे हा मधली टर्म याला स्प्लिट करतो आपण. 6.1मध्ये केलेला आहे आपण. एक्स स्क्वेअर मायनस 5xला कसं लिहू आपण, प्लस 3x मायनस 8x मायनस 24. त्याच्यानंतरचे दोघांचे फॅक्टर्स करतो आपण. बायोनॉमियल मग याच्यामधून काय कॉमन निघते, एक्स स्क्वेअर प्लस 3xमधून एक्स कॉमन निघाला, इथून एक्स कॉमन निघाला, एक्स स्क्वेअरमधून एक्स कॉमन निघाला एक्स,
3x एक्स कॉमन निघाला +3, दोन्ही निगेटिव्ह निगेटिव्ह आहे, -n कॉमन काढलं, 8 आणि 24, 8 आणि 24 याच्यामधून काय कॉमन निघेल 8, काय कॉमन निघेल 8, म्हणजे -8 कॉमन निघाला, -8 कॉमन निघाल्याच्या नंतर -8x डिवाइड बाय -8, -8 डिवाइड बाय -8 म्हणजे इथे पॉझिटिव्ह राहील, काय राहील इथे x, आणि -24 मधून -8 कॉमन निघाला म्हणजे इथे काय राहील -24 डिवाइड बाय -8 काय राहील +3, निगेटिव्ह डिवाइड बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह +3. त्याच्यानंतर कॉमन फॅक्टर बघा x + 3 इंटू ब्रॅकेट राहिले कोणते x - 8 याला वाटत आपण नंबर 1 देऊन देऊ. त्याच्यानंतर पुन्हा कसं अरेंज करू शकतो आपण याला x + 3 इंटू x + 8, याला तर काही वेगळं आपण अरेंज करू शकत नाही, याला काही वेगळं अरेंज करू शकत नाही ना, हा कोणत्याच फॉर्म्युला बसत नाही, याला असंच राहू द्यायचं. त्याच्यानंतर इकडे x² - 64 बघा, x² - 64 याला आपण जो 7मध्ये फॉर्म्युला झालेला आहे आपला a² - b² = a + b इंटू a - b, याच्यामध्ये बसू आपण x², त्याला असं अरेंज करू. आणि 64 हा कोणाचा स्क्वेअर आहे 8चा, 8² म्हणजे 64 म्हणजे झाला a² - b², a² - b², काय फॉर्म्युला a + b इंटू a - b, a म्हणजे x, b म्हणजे 8 म्हणजे a + b म्हणजे x + 8 आणि a - b म्हणजे x - 8, याला वाटतं नंबर 2 देऊन टाकू आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर x - 8 होल स्क्वेअर, ह्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, x - 8 होल स्क्वेअर म्हणजे याला आपण कोणत्याही नंबरचा जर स्क्वेअर असेल त्याला आपण 2 वेळा मल्टिप्लिकेशन करतो, या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे ब्रॅकेटचं 2 वेळा मल्टिप्लिकेशन म्हणजे x - 8 असं लिहिलं काही बिघडत नाही, याला आपण नंबर 3 देऊन देऊ. त्याच्यानंतर हे जे आपण अरेंज केलेलं आहे हे अरेंज केलेले जसंच्या तसं इकडे पुटअप करायचं, कोणाला काय अरेंज केलं त्याच्या जागेवर त्याला ठेवत जायचं, ज्याला अरेंज केलेलं नाही त्याला ॲज इट इज जसं आहे तसंच ठेवायचं. बघा x² - 5x - 24 हा क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल होता, फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल किती मिळालं आपल्याला x + 3 इंटू x - 8 म्हणजे x² - 5x - 24, याला काय लिहिलं आपण x + 3 इंटू x - 8, हे याचे फॅक्टर्स आहे, फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल x + 3 इंटू x - 8 अपॉन x + 3 इंटू x + 8, याला तर काही आपण अरेंज केलं नाही, याला अरेंज करू शकत नव्हतं आपण, म्हणजे याला ॲज इट इज x + 3 x + 8 मल्टिप्लाइड बाय x² - 64 याला कसं अरेंज केलं आपण x + 8 इंटू x - 8, x + 8 इंटू x - 8 याला आपण a² - b² मध्ये अरेंज केलं. त्याच्यानंतर x - 8 होल स्क्वेअर म्हणजे याचं 2 वेळा मल्टिप्लिकेशन आहे ब्रॅकेटचं x - 8 इंटू x - 8. म्हटलं हे कुठून लिहिलं आपण 1 2 3 वरून, म्हटलं इथे लिहत जायचं असं फ्रॉम 1 2 आणि 3 असं लिहत जायचं इथे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करू सरळ न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर x + 3 इंटू x - 8 न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय इकडचं न्यूमरेटर x + 8 इंटू x - 8 अपॉन डिनॉमिनेटरमध्ये डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर, काय काय डिनॉमिनेटर बघा x + 3 x + 8 इकडे x - 8 x - 8, हे कोण या सगळ्या ब्रॅकेटच्यामध्ये कोणतं साईन नाही, म्हणजे कोणतं साईन आहे मल्टिप्लिकेशन, काय केलं आपण न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर. आता काही कॅन्सल होते का बघा, सेम न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधला बघा, हा x + 3 न्यूमरेटरमध्ये आहे, x + 3 डिनॉमिनेटरमध्ये हा कॅन्सल झाला, x - 8 हाही कॅन्सल झाला, x + 8 हाही कॅन्सल झाला, x - 8 कॅन्सल झाला, म्हणजे सगळेच कॅन्सल झाले, न्यूमरेटरमधले सगळे कॅन्सल झाले आणि डिनॉमिनेटरमधले पण सगळे एक्सप्रेशन कॅन्सल झाले. मग काय करू आपण, सगळं कॅन्सल झालं म्हणजे काय राहिलं 1/1, इथे पण 1 आहे आणि इथे पण 1 आहे, म्हणजे 1/1 म्हणजे 1, म्हणजे हा जो एक्झाम्पल होता नंबर 4 याचा आन्सर किती मिळाला आपल्याला 1. याप्रमाणे तुम्हाला आता प्रॅक्टिस सेट 6.4 म्हणजे बाकीचे जे क्वेश्चन आहे बाकीचे एक्झाम्पल आहे ते करायचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज आपण 4 एक्झाम्पल समजावून घेतले प्रॅक्टिस 6.4 मधले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 5, 6, 7 आणि 8 हे 4 एक्झाम्पल तुम्हाला समजावून देईल. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित समजावून घ्या, नोट करा. आणि परत एकदा सांगतो, प्रॅक्टिस सेट करताना व्हिडिओ पाहत प्रॅक्टिस सेट करायचा नाही. पहिले पूर्ण व्हिडिओ पाहायचा, समजावून घ्यायचा आणि मगच प्रॅक्टिस सेट करायचा.
ठीक आहे. नेक्स्ट पार्टमध्ये याच्यानंतरचे जे काही एक्झाम्पल आहे 5, 6, 7, 8 ते मी तुम्हाला पाठवेल लवकरच. ठीक आहे. तोपर्यंत एवढं तुम्ही वर्क कंप्लीट करून ठेवा. थँक्यू.